नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. पाहू शकता की शिक्षक पात्रता परीक्षा महा टी लक्षात घ्या 2025 संदर्भात एक नवीन परिपत्रक आलेलं आहे की लक्षात घ्या की महाटेट 2025 प्रसिद्ध निवेदन कमी उमेदवारांची संख्या असलेल्या माध्यमातील उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या परीक्षा जिल्ह्यांची माहिती. तर याच्यामध्ये काही विद्यार्थी आहेत तर यांनी यामध्ये नोटीस देण्यात आलेली आहे. परिपत्रक देखील तुम्ही पाहू शकता. लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि याच्यामध्ये बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती या माध्यमाची विद्यार्थी तसेच उमेदवारांची संख्या फारच कमी असल्यामुळे संबंधित सर्व विद्यार्थी आणि उमेदवारांचे परीक्षा केंद्र आता वेगळ्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि याची देखील माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे येथे खाली स्क्रोल डाऊन करून दुसरं परिपत्रक देण्यात आलेलं आहे. माध्यम जर तुम्ही बंगाली दिला असेल तर या सर्व जिल्ह्यांचं सेंटर पुणे आणि चंद्रपूर तर अशा प्रकारे याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे टी पेपरसाठी तुम्ही जे माध्यम दिलेलं आहे ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. तुमचा जिल्हा असेल तर या लिस्टमध्ये असेल आणि तुम्हाला मिळालेला परीक्षेचा जिल्हा तुम्हाला येथे उमेदवारांना देण्यात आलेला परीक्षेचा जिल्हा अशा प्रकारे येथे माहिती देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे हा जिल्हा आहे त्याच जिल्ह्यामध्ये तुमची परीक्षा उमेदवारांचा जिल्हा या कॉलममध्ये माहिती देण्यात आली आहे. येथे परीक्षा होणार आहे त्यामुळे माध्यम जे बंगाली, कन्नडा, त्यानंतर तेलुगू आणि गुजराती केवळ याच भाषा ज्या विद्यार्थ्यांनी माध्यम म्हणून निवडलेले आहेत त्यांना हे सेंटर प्राप्त झालेले आहेत. इतर विद्यार्थ्यांसाठी अजून कोणती सूचना आलेली नाही आहे. परीक्षा तर लक्षात घ्या की ही नोटीस बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती या माध्यमातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. यांना जे जिल्हे दिलेले आहेत त्याच्यामध्ये परीक्षा केंद्र प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा.